इतिहासात राजांच्या मृत्यूच्या कथा लिहिल्या गेल्या, पण आज मी सांगणार आहे त्या माणसाची गोष्ट जो राजा मरण्याआधी राजासाठी स्वतः मेला. ही कथा नाही, ही अफवा नाही, हा इतिहास आहे जो मुद्दाम लिहिला गेला नाही. छत्रपती संभाजी महाराज राजा होण्याआधी एक मुलगा होते आणि त्या मुलासोबत लहानपणापासून एक सावली होती, ती म्हणजे रायप्पा महार. ते एकत्र वाढले, एकत्र खेळले आणि एकाच ताटात जेवले. कारण तिथे राजा सेवक नव्हता, तिथे मित्र होता. रायप्पा महार हे महान यासाठी नव्हते की ते तलवार चालवायचे, ते महान होते कारण राजा पुढे असेल तर मृत्यूला ते आधी भेटायचे. राजाच्या मागे उभे राहणारे खूप असतात, पण राजाच्या पुढे उभे राहणारे फक्त रायप्पा महार होते. एक दिवस ती बातमी आली, संभाजी महाराज या औरंगजेबाच्या कैदीत आहेत आणि त्यांच्यावर छळ चालू आहे. संपूर्ण स्वराज्य हादरलं, पण रायप्पा महार हे हादरले नाही. रायप्पा महार मोजकेच विश्वासू सैनिक घेतात आणि बहादूर गडाकडे निघतात, कारण त्यांना माहित होतं राजा जिवंत असेल तर प्रयत्न हा थांबत नाही. बहादूर गडाच्या पायथ्याशी औरंगजेबाची 5 लाखाची फौज छावणी करून बसली होती. तेवढ्यात एक भिस्त सैनिकाच्या मदतीने रायप्पा महार हे गडावर पोहोचले आणि त्यांनी पाहिलं त्यांच्या राजाची धिंड काढली जाऊ लागली. हास्य, टोमणे, अपमान हा त्यांच्या कानावर पडू लागला होता आणि त्यांच्या कानावर अचानक एक आवाज आला, हा मराठ्यांचा संभाजी आहे. हे शब्द रायप्पा महारांच्या कानावर पडले आणि त्या क्षणी त्यांच्या कानात जणू उकळतं तेल हे ओतलं गेलं. डोळे लाल झाले, श्वास हा वेगवान झाला. रायप्पा महार हे क्षणाचा विलंब न करता तलवार उचलतात आणि काही क्षणात 15 ते 20 मुघल सैनिक जमिनीवर कोसळतात. हे दृश्य पाहून क्षणभर औरंगजेबही गडबडतो, पण संख्या ही प्रचंड होती. चारही बाजूनी मुघल सैनिक रायप्पा महार यांच्यावर तुटून पडतात. त्यांच्यावर तलवारीचे घाव होतात, भाल्याचे वार होतात आणि शेवटी रायप्पा महार हे जखमी अवस्थेत कोसळतात. त्यांचं रक्त हे जमिनीवर सांडतं आणि ते रक्त हळूहळू वाहत संभाजी महाराजांच्या पायापर्यंत पोहोचतं. त्या दिवशी रायप्पा महार राज्यासाठी, राजासाठी आणि मित्रासाठी वीरमरण पावतात. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज छळाने मारले गेले, पण लक्षात ठेवा, राजाच्या पायावर पहिलं रक्त रायप्पा महाराचं पडलं होतं. रायप्पा महार ही कथा नाही, ते निष्ठेची मर्यादा आहेत. म्हणून अशा महान राजाला आणि महान मावळ्याला मानाचा मुजरा